इकडे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली। कोकाटे कायद्यानं गुन्हेगार आहेत, त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी आव्हाडांनी केली। या संदर्भात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पत्र लिहिलंय। दरम्यान कोकाटेंच्या बाबतीमध्ये नार्वेकरांकडून इमानदारीची अपेक्षा नसल्याचं सांगत राऊतांनी टीका केली आहे। विधानसभेचे अध्यक्ष खोटं बोलत आहेत। विधानसभेच्या अध्यक्षांवर दबाव आहे। विधानसभेच्या अध्यक्षांनी हेच विधानसभेचे अध्यक्ष होते जेव्हा सर्वोच्च न्यायालयानं 40 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्याची जबाबदारी, निष्पक्षपणे निर्णय घेण्याची जबाबदारी ही याच अध्यक्षांवर टाकली होती। 40 आमदारांना ज्या प्रकारे अभयदान दिलं तेव्हा त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करताय? हे अध्यक्ष गेल्या 4 वर्षामध्ये पदोपदी खोटं बोललेले आहेत आणि खोटं वागलेले आहेत। आत्तापर्यंत जे भारतभर घटना घडल्या आहेत त्याच्यामध्ये राहुल गांधींना तुम्ही घरी पाठवलं, त्यामुळे ह्या कायद्याचं आणि ते मंत्री आहेत, ते नुसते आमदार असते तर ठीक आहे। आत्ता मी परत राहुल नार्वेकरांना एक पत्र देतोय, त्याच्यात निकालपत्र जोडून देतोय। नाही, कसं आहे की महाराष्ट्राच्या अध्यक्षांना निकालपत्र मिळायला थोडासा उशीर होतो, त्याचं कारण समजत नाही मला। अनेक असे तुम्ही कारवाया केल्या आणि इथे मात्र आम्हाला निकालपत्रच मिळालं नाही। माझ्याकडे निकालपत्र आहे, मी आता त्यांना ते निकालपत्र नेऊन देणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।